आणि बाहेर काहीतरी आहे विषय. त्याचमुळं आमची प्रॅक्टिस संपलेली नाही त्या गोष्टी मध्ये हे ओव्हर ऍक्टर. अरे बाप किती अन्याय होतोय. माझ्याशी वागत मस्त लागली. हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता आम्ही आलोय पोहे खायला सकाळ सकाळी प्रेमाच्या चहावरती. हे दोघं आणि मी एक चौथा. आम चौघ. संख्येची जागा मी घेतलेली सध्या. खरंच दादा, संख्येचं नाव घेतलं रास्त होतं मला. दादा संख्येचं नाव घेतलं रास्त होतं. चौघांमधली संख्येची जागा मी घेतलेली. नेहमी भाऊ नेहमी काय संख्येचं नाव घेतलं ना, तुझीच जागा होती ती. तूच आहे आमचा मित्र. पण विषय कसा आहे, संकेतने जरा चांगला मित्र होता माझा त्याच्यामुळे ब्लॉग मध्ये सांगतो. हा ब्लॉग मध्ये सांगतो. नाही गरजेचं आहे पब्लिकला. साबून माझा खूप चांगला मित्र होता. संकेतने पण काही त्याला सवयी बदलायच्या. खूप असं संकेत हे माझ्याकडे करून दिलत टाकलं. बसत काय. हा आज बघ आता किती वाजले. आज पण लेट आता किती वाजले. आज पण आता late बघ आलं. 11 वाजले. पण अजून आले नाही. आणि मग काही रोल नसताना मी सकाळ सकाळी रोज येतो. अरे भाई खरे शिकायची इच्छा असल्यावर असं असतं. मग आणि वाईट पण केली आपण गाणे म्हणतो मी सगळ्यांना खाणार ना आपण. चौघ पण खाणार. हा मी पण खाणार. दादा 4 पोहे. 4 पोहे छान छान. मी पहिल्यांदा पोहे खातो इथले. जाऊ दे ना गिटारची चव. तू काय गिटार काय 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 काका गिटारिस्ट ओनली कोण म्हणे गिटार वाजवतोय काका कुठे झालं वाजवून कळून घेतलं ते पाहिजे माणूस. तिकडा वा मित्रांनो, संघर्ष काळात संपलं यार. हा? पोहे पोहे पोहेमिया पीनट्स आगे भाई. पोहेमिया शेंगदाणे शेंगदाणे घेतलं काय शेंगदाणे. आता मी पोहे खातोय पोहे सकाळ सकाळी मस्त उन्हामध्ये बसून. सकाळी खूप गाणे म्हणले. सकाळी ना मराठी गाणे प्लेलिस्ट सगळी मराठी. किती वाजता आलते सकाळी तुम्ही? आम्ही 8:30 8:30 आलते. काल डायरेक्ट किती वाजले ते? 2:30. ते राज ही रहना चाहिए काय. कसं सर लोक पण ब्लॉग पाहतात एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तुम्हाला समजलं. कामात होतं सर. सर खूपच कामात होते. तुम्हाला सांगितलं ते काय कामात होते ते. त्याच्यामुळे चेहऱ्यावरून तुम्ही कळू शकता की काय कामात होते. काय कोण ऍडमिट होतं काल? मित्र ऍडमिट होता. मित्र त्यांचा मित्राचे वडील. सॉरी मित्र हा स्क्रिप्ट मध्ये चेंज झाला होता. काल तर मला म्हणे गावाकडचा मित्र आहे म्हणे, त्याला ऍडमिट केलं म्हणे. ज्या मित्राचे वडील आधीच वारले. अरे काल तुम्ही दोघं रटून आले सगळं रटून. अरे बाप, मला लगेच चेहऱ्यावर कळला. मला लगेच चेहऱ्यावर कळत होतं ना. अरे बाप, आता यानं मला फोन करून सांगितलं गावाकडचा मित्र आला. एक म्हणतो माझा मित्र आहे रूमवरचा, त्याला ऍडमिट केलं. म्हणलं पकडलं. मधली मुंगी म्हणते की माझ्या मागे एक मुंगी एक पुढे एक मुंगी. म्हणजे मला पण टेन्शन नाही. आता अंधार जातात बाबा, आधारानं जात आहेत. तिसरी मुंगी सगळ्यात मागची ती म्हणते की माझ्या पुढे 2 मुंगे आहेत, माग लाखो मुंगे आहेत. असं ते का बोलली सर? खोटं बोलते नाही सर. काहीतरी आहे विचार केला तुझ्या पायाला मुंग्या बरोबर. म्हणणं सर्व देश शंका घेऊन या माझ्याकडं. शंका वाजवते सर. ते मी बिल्डिंग वरून खाली येत होतो. सेकंड फ्लोअरवर नाही सेकंड फ्लोअरवरच्या दीदी म्हणल्या रजत नेट चाललं नाही. मी त्यांना नेटला पॅरालिसिस झाला. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. थोडं मी चांगल्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. ससा आणि कासवाची रेस लागते पुन्हा. त्याचा पंतू असतो कासवाचा, ससाचा पंतू असतो. त्यांची रेस. तो म्हणतोय आता तू मागच्या वेळेस माझ्या आजोबांना तुझ्या आजोबाने हरवलं, ते आता मी हरवणार म्हणतोय. ससा म्हणतो आता मी झोपणारच नाही, फुल एक्सरसाइज करून आलो मी. त्यांची रेस सुरू होती. त्यांचं ठरलेलं असतं डोंगराला हात लावून खाली यायची. तर मग रेस सुरू होती. ससा जोरात पळायला लागतो.
कासव आपलं हळूहळू चाललेलं असतं. थोडं वर जातो तिथं वावर असतं मोठं. मग वावरातून सशाची गर्लफ्रेंड येते. सशा म्हणते "चल." थोडं चक्कर मारून विषय येतात. ससा म्हणतो "ए डिस्टर्ब नको करू." कामात आहे. पळायला लागतो पुन्हा. वर जातो, हात लावून येतो, म्हणतो आता मी जिंकलो. काहीच विषय नाही. खाली येत असतो सशाच्या गर्लफ्रेंड सोबत. तो म्हणतो ही रेस जिंकला आपण, ही रेस मी जिंकलो. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे तर सांगू. आम्ही सगळे आर्ट्सचे स्टुडंट आहे. ते रोशनी फक्त कॉमर्सचे स्टुडंट आहे. हा. म्हण नाही सर, नाही जोक आहे ही कॉमर्सचे स्टुडंट आहे. हिचा सेन्स ऑफ ह्युमर कसा कॉमर्स सेन्स आणि कॉमर्स सेन्स. जर सायन्स स्टुडंट असला तर त्याला सायन्स ऑफ सर या जोकर होता खूप लोकांनी शिवाय दिला त्याला. फाईन आर्ट्सचे पोर होते, त्यांना म्हणतो हाऊ आर यू, तो म्हणतो फाईन आर्ट्स. आत्ताच आमचं लेक्चर झालं आणि जेवण पण झालं. खूप आत्ताच आमचं लेक्चर झालं आणि जेवण पण झालं. साफसफाई चालू आहे आता इथं. नाही मी पाठवलं तुला. मला खरं जायचंय आज. कुठे जायचं तुला? व्हिडिओ नको काढू. कुठं जायचंय? मम्मीचा बर्थडे. हा का? चला मग. हॅपी बर्थडे. पार्टी नेहाच्या मम्मीचा बर्थडे पार्टी. मग गिफ्ट ए केक आणि गिफ्ट. अरे बाप भांडणं ब्लॉग मध्ये भांडणं ब्लॉग मध्ये भांडणं. अरे बाप बुक्के बिक्के डायरेक्ट ब्लॉग मध्ये असतं ना. भांडणं चालू इथं. हा? सजने गाणं तुझं सजने. आम्ही चांगले मित्र. मार मार मार. नको मारू. ऍक्टिंग ऍक्टर व्ह्यूज म्हणून ते आपल्याला लगेच हे करतील बरं का. हा ना रिव्ह्यू करून टाकतील ना. हे हुशार लेकरू आहे. हे हुशार लेकरू आहे. ते बघ ते मिंत्रावरती कपडे बघायली. शिट काही असो खरे? काही असो. बापरे. हे ओव्हर ऍक्टर. अरे बाप काही बोलतोय बघितलं तर किती अन्याय होतोय. माझ्याशी वाकडं मसमत लागली. ऑक्टोबर आज काय महाराष्ट्र ऐकला डिसेंबर लागलं रे. ऐकला तू आपण कसं होतो ऑक्टोबर 2 रजत कसं म्हणतो 14 डिसेंबर बर्थडे. सगळ्या जनतेसमोर सॉरी म्हणतो. सगळ्या जनतेसमोर सॉरी म्हणतो हिला. काय सॉरी ग. चहा पाजून. हा ना हे चला चहा पाजा. चला चहा प्या. यांच्याकडून चहा. ए पाचती खरंच ए चला चहा प्यायला. मला प्रॅक्टिस करायची बा आपल्याला. प्रॅक्टिस करायची आम्हाला. आमचं ऑडिटोरियम ते शब्दांचा उच्चार आणि सगळंच कमी. नेहमी काम करणार कारण Yes. माझा जीवलग मित्र आहे. यस संकेत सारखा. यस यस शी फॉर शी. वाव आउटफिट कसा वाटतोय. डाडंग डाडंग खूपच जास्त सुंदर दिसतो मी. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतो मी. खरंच मी आता खूप जास्त सुंदर दिसायला लागलोय. आणि आम्हाला प्रॅक्टिस करायची त्याच्यामुळे आम्ही स्टेज सगळा प्रॉपर मांडतात. इथं सगळ्या प्रॉपर्टी आणणं चालू आहे. कुठं आहे अरे चला ना झाडू बिडू घेऊन. हा काय
आणि तू असाच फोन पकडून व्हिडिओ आहे हो स्वॅग असला कसला वर चल ना भाऊ. तिकडे एक मिनिट, गंमत दाखवतो. हा मित्रांनो आपलं नाटक आलेलं आहे, सॉरी आपला व्लॉग आलेला आहे. आणि हे बघा तुम्ही आपला व्लॉग आलेला आहे. सो लवकर जाऊन पवन खराडकर युट्यूब चॅनलला व्लॉग बघा. आणि एक गंमत पुन्हा एक मिनिट हा. एक मिनिट. डॉन डॉन स्वतःवर प्राऊड होतो. आणि आता रियालिटी. किती फरक फरक पहा ना किती. रिअल लाईफ रिअल लाईफ. तसंच अरे बाप संकेत महाड बसली माझी इकडे आमची. हा हे मालक मी फार मोठा ऍक्टर आहे त्यामुळे मला असं काय करायचं गरज नाही. हे सध्या बिगिनर्स मी हा हे सगळे Striking basic actor, माणसं हा, आहे. मी striking फार actor मोठा आहे. actor आहे. मला असं फार काय करायची गरज नाही. फक्त ऑर्डर द्यायचे असतात बस. बस चांगलं विषय. हे हे बघ बघ, हे काम. हे बघ, हे कामगार जीवने उठ ना तुला त्याच्यामुळे हे बाई हे छोटे कामगार. प्रॉपर्टी वाण्यामध्ये मग करत नाही हे बाई हे आले कामगार. कोणत्या कामांमध्ये करतो तू नेपथ्य कावलेले मोठे माणूस काय जुने काय रे ड्रायव्हर का तू जुने कामच काम कर. चल. नाही नेपथ्य मध्ये तुझं नाव धनंजय जुने हा आता ना प्रॅक्टिस चालू झाली आहे. सगळं टेस्ट स्टेज लावले आणि लाईट्स वगैरे पण लावले आणि ब्लॅक आउट आहे सध्या. गपचूप बोलतो बघा ना. हा ना ब्लॉगर आहे मी. आता मी बॅकग्राऊंडला आहे, बॅक स्टेज आहे मी. काका तुम्ही सॉरी हा काका. अहो पण घरापासून विचित्र कपडे कोण घालतो. काय झालं? काहीच नाही, प्रॅक्टिस संपली आपली. प्रॅक्टिस संपली पण मी प्रेशर घेतलं. हा भाऊच्या मागा थोडा ताण आहे आज. मी काय काय करू एकटा रे. फोन क्या बोलता है मुझे घर पर आकर रोड आता है ना संडास में बैठता ही काय पवन माझ्या मागे पथनाट्य, लीड, लोकनाट्य, एकांकिका, पुरुषोत्तम पुण्याला त्याचे 5 दिवस, माझं स्वतःचं प्रोडक्शन, काय काय करायचं मी एकट्याने. त्यात बाकीचे काम. त्यात पुन्हा सगळ्या गोष्टी आणि बाहेर काहीतरी आहे विषय. तर आम्हाला समजून घ्यायचं सगळ्यांना. त्याचमुळं आमची प्रॅक्टिस संपलेली नाही नाही त्या गोष्टीमध्ये आमचं थोडं म्हणजे तुम्ही वेगळं काय समजू नका. थोडी प्रॅक्टिस खराब झाली आमची, त्याच्यामुळं सर आमच्या चिडले थोडं. त्याच्यामुळं आता आम्ही चाललोय सगळेजण घरी, अर्धे जण गेले घरी. सो मी पण घरी चालले आता. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असेच डेली ब्लॉग येत राहतील. सो चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.